माहेरची यात्रा पार्ट 3 मध्ये मस्त असं कलिंगड द्राक्षे खात खात मस्त लसूण सोलायला घेतला. आज काही माझ्याकडे बिर्याणी करायची होती. मग मस्त नंतरनं कांदा वगैरे चिरून घेतला आणि कांदा आपल्याला वाटेल तसा, कुणी जास्त बारीक करतं, कुणी नाही का असं जरा मोठा ठेवतं. तसंच प्रकारे जसं आपल्याला वाटेल तसा कांदा कापून घ्यायचा आणि कांदा कापताना लक्ष ठेवायचं की बोटं आपली कापणार नाही त्याच्यात. मग घेतला मस्त टोमॅटो वगैरे कट करून घेतला. बोलणं वगैरे चाललं होतं आणि पहिल्यांदाच मला सुचना बघा काय करायला आले तेच मला कळालं. मिरच्या न्यायला आले आणि तशी डोकं खात बसले. मग काय पातेले ठेवलं, तेल टाकून घेतलं. तेलाचा लई तुटवडा चाललाय बरं का. तेल जरा जपूनच वापरायचं, नाही तर किती का बसा तेल वापरताना तर मग बसताना तसंच. मग नंतर कांदा हे टाकलं परतायला. कांदा परतूस तोपर्यंत इकडं मस्त मसाले काढून घेतले आणि अद्रक लसूण टेचून घ्यायचं. वाटण्यापेक्षा टेचलेली जास्त चव लागते. मग टोमॅटो घ्यायचा आणि नंतर मग म्हणलं एवढं ऊन लागत आहे थोडं बसावं, पण माझा कॅमेरामॅन लय डेंजर माझ्या मागच निघाला बघा. मी आराम करायला चालले. मग नंतर कॅमेरामॅनला सांगितलं, बाबा मी जिथं आराम करायला जाईन तिथं तू काय कॅमेरा चालू ठेवून माझ्याकडे येऊ नको. मग मस्त चिकन वगैरे त्याच्यात टाकलं, कोथिंबीर वगैरे टाकून 5 मिनटासाठी मस्त ठेवून दिलं त्याला चुलीवरती. आणि नंतर घेतले तांदूळ धुवून. तांदूळ तुम्ही कोणते पण वापरा, साधे वापरा, भारीतले वापरा, पण तांदूळ मात्र धुवून घ्यायचे. तांदूळ तसे टाकायचे नाही. आणि मस्त तांदूळ वगैरे धुवून 5-10 मिनटं तसेच ठेवायचे भिजायला. तोपर्यंत इकडं चिकन पण मस्त सेट झालं होतं. मस्त असं तांदूळ चोळू चांगलं धुवून घेतलं बघा, कारण की त्याच्यावरती किती का धुता असं पांढरं पाणी सफेद पाणी निघतच राहतंय. आणि स्वच्छ जोपर्यंत तांदूळ धुत नाही तोपर्यंत मला तर काही खावं वाटत नाही. बाकी तुमची मर्जी, तुम्ही कसं टाकताय कसं नाही. काही न धुताच टाकताय, पण शक्यतो तुम्ही धुवून टाकत जा बिर्याणीला तांदूळ कोणतं पण असू द्या, कारण ते तांदूळ आपल्यापर्यंत त्याला भरपूर हात लागलेले असतात. कसले पण जे नाही तसले हात लागलेले असतात. मी स्वच्छ तांदूळ धुवून घेतलं. जोपर्यंत पांढरा असं तांदूळ दिसत नाही मला तोपर्यंत मी तांदूळ वगैरे मस्त धुवून 5 ते 10 मिनटासाठी भिजायला ठेवलं. आणि नंतर मी इकडं बिर्याणीत तांदूळ टाकून घेतलं. तांदूळ टाकून घेतल्यानंतर मस्त असं हलवून घेतलं. आणि आपल्या चवीनुसार मीठ पण टाकायचं आहे, नाही तर 7 जणी सुगरणी कालवण आळणी असं व्हायला नको. मग मस्त आपल्याला चवीला वाटेल तसं मीठ वगैरे टाकून घ्यायचं. आणि वरनं टाकायच्या टायमाला कोथिंबीर ही टाकूनच ठेवायची आणि मस्त असं झाकण वगैरे लावून ठेवून द्यायचं. तोपर्यंत एका बिर्याणी इकडं मस्त सेट झाली. इतकी छान झाली ती बिर्याणी ना की सांगायलाच नको. तोपर्यंत इकडं मम्माबाईने मस्त असं कालवण करून घेतलं होतं. कालवण असं बघताच असं वाटलं की पटकन भाकरी चुरून खाऊ का काय, पण देवाला नैवेद्य गेल्याशिवाय काही खायचं नाही. मग तोपर्यंत आले पाहुणे. मस्त असं कलिंगड कापलं. कलिंगड पण इतकं सुंदर लाल झरत निघलं नाही की सांगायलाच नाही पाहिजे बाई यार. एकदम उन्हाळ्यात कलिंगड खाण्याची मज्जाच वेगळी. आम्हाला तर खूप आवडतं. आणि मग मस्त पाहुणे वगैरे आल्यावर ते कलिंगड कापलं आणि मस्त असं कलिंगडाची पार्टी वगैरे झाली. तोपर्यंत पाहुणे काय हळूहळू काय असे येऊन बसलेच होते. मग नंतर झाले संध्याकाळी यात्रेत जायची टायमिंग. म्हणजे यात्रा आहे ना, आपण परत 2 दिवस यात्रेमध्ये फिरणार नाही असं होणारच नाही. मग इकडे यांना पाळण्यात वगैरे बसवलं आणि मस्त इकडं पाणीपुरी वगैरे खाऊन घेतली, गोळा खाल्ला. यात्रेत गेलं न खाता माघारी येणं असं काय होतच नाही. अशी तर आमची माहेरची यात्रा पार पडली बघा. तर कसे वाटले तुम्हाला आमच्या माहेरचे ब्लॉग नक्की सांगा. ओके, बाय.